वडनेरच्या शेतकऱ्याला ठार करणारा बिबट्या अखेर जेरबंद. वरिष्ठांशी चर्चा करून बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात येणार. राहुरी तालुक्यातील वडनेर परिसरात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला चढवून धड शरीरा वेगळे केल्याने या शेतकऱ्याचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. शेतकऱ्याला ठार करणारा नरभक्षक बिबट्या वन विभागाने 24 तासाच्या आत जेरबंद केला आहे. वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गव्हाणे याच्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. सदर नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी केली होती. वडनेर येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तात्काळ कार्यवाही करीत टीम रवाना करून या भागात टॅप कॅमेराही बसवण्यात आला होता. अखेर रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागास यश आले आहे. पकडण्यात आलेल्या बिबट्या 5 ते 6 वर्षाचा आहे. या भागातील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडला आहे. पकडलेला बिबट्या सध्या डिग्रस येथील नर्सरीत ठेवण्यात आला आहे. वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर जुन्नर येथील बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, वडनेर परिसरात बिबट्या पकडण्यासाठी वनसंरक्षक डी साल विठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ यांच्या अधिपत्याखाली राहुरीचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे, वनपाल राजू रायकर, वनपाल लक्ष्मण शेंडगे, वनपाल सचिन शहाणे, वनपाल गणेश गिरी, वनरक्षक मदन गाडेकर, वनरक्षक समाधान चव्हाण, वनरक्षक सागर वागचौरे, वनरक्षक शंकर खेमनर, वनरक्षक महेश ससे, वनरक्षक रामचंद्र आडागडे, शंकर खेमनर, अंकराज जाधव, पोपट ढोकणे, ताराचंद गायकवाड, राजेंद्र घुगे आदींचा सहभाग होता. इंडिया न्यूज R7 साठी राजेंद्र उंडे, राहुरी. आज पहाटे वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गव्हाणे यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अत्यंत दुर्दैवी प्रकारे मृत्यू झालेला आहे. बिबट्यांची संख्या राहुरी तालुक्यात, नगर जिल्ह्यात ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती संख्या त्यांची वाढलेली आहे. वेळोवेळी याच्यावरती मी स्वतः आमदार असताना देखील विधानसभेत देखील याच्यावर आवाज उठवला. मी असतील सर्व आमदार त्या ठिकाणी आवाज उठवतात, परंतु मात्र राज्य शासन आणि विशेषतः केंद्रातलं बसलेलं सरकार कुठलीही याच्यावरती उपाययोजना करताना दिसत नाही. हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. रात्रीची वीज त्या गावामध्ये चालू असल्यामुळं पहाटे पहाटे उठून 4 वाजता मला कुटुंबियांनी सांगितलं. ते मोटर चालू करण्याकरता गेले असताना विहिरीजवळ दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घातली आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सापडला. खरं खूप मोठं दुर्दैव आहे. तात्काळ आज आम्ही इथं मृतदेह देखील ताब्यात घ्यायला नकार दिला होता. नगरचे अधिकारी DCF ते इथं आले, त्यांनी आश्वासित केल्यानंतर आम्ही आता इथं मृतदेह ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि 2 दिवसामध्ये त्या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचं, त्यांची वेगळी टीम त्या ठिकाणी आणण्याचं त्यांनी आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे आणि 2 दिवसात नरभक्षक बिबट्याला पकडून जुन्नरला नेण्याचं आश्वासित केलंय. आणि त्याचबरोबर आज काही आम्ही इथं मागण्या मांडल्यात. नरभक्षक झालेल्या बिबट्याला तर लवकरात लवकर पकडलं पाहिजे. राहुरी तालुक्यासाठी किमान 50 ते 100 पिंजरे हे बिबट्यांचे उपलब्ध करून द्यावे अशी देखील मागणी केलेली आहे. परंतु ह्या सर्व शॉर्ट टर्म किंवा थोड्या कालावधीच्या उपाययोजना आहेत. याच्यामध्ये कायदेच एवढे कडक आहेत की साधा कोणी बिबट्याला हात लावू शकत नाही. आम्ही वारंवार सरकारला त्या ठिकाणी सांगतोय की एकदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य येऊन बघा. विशेषतः केंद्र सरकारमधल्या, मोदी सरकारमधल्या गव्हर्नमेंटचा हा विषय, केंद्रातले कायदे आहेत, त्या बिबट्याचं काहीच त्याला करू शकत नाही. इतकी संख्या वाढलेली आहे. त्यांचं प्रजननावर काही अंकुश आणावे, नसबंदी करावी, काहीतरी करा, नाहीतर अक्षरशः शेतकरी तिथं शेतात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यातल्या सर्वच ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे कायदे बदलण्याची ही अत्यंत गरज आहे. त्यामुळं येत्या आठवड्यामध्ये मोठा रास्ता रोको राहुरी तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांना घेऊन इथं केंद्र सरकारचं लक्ष या गोष्टीकडे वेधण्याकरता, हे कायदे बदलण्याकरता, बिबट्यांच्या संख्येवरती अंकुश आणण्याकरता मोठं आंदोलन देखील पुढच्या आठवड्यामध्ये, मग ते रास्ता रोको असेल, धरणे आंदोलन याबाबत देखील उभारणार आहे की जेणेकरून वरती बसलेल्या लोकांचे काहीतरी डोळे उघडावे. मंत्र्यांनी आपले AC दालनातनं बाहेर पडून आमच्या इथं शेतामध्ये यावं
रात्री रात्री पाणी द्यायला जाताना किती जीव हातामध्ये धरून त्या ठिकाणी मुठीत धरून शेतकऱ्याला जावं लागतंय आणि आता हे बळी व्हायला लागलेले आहेत. बिबट्यांची संख्या आणखीन 5-10 वर्षामध्ये याच्यापेक्षा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे आणि काळाची गरज आहे. मात्र कुणीही सरकारमधले बसलेले याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाहीत. यांच्या खरं बंगल्यामध्ये खरं एकदा बिबटे सोडले तर यांना जाणीव होईल की नेमकं काय त्या ठिकाणी अवस्था होते. आणि हे लक्ष वेधण्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये मोठं राहुरी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन आमचं त्या ठिकाणी असणार आहे. परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये वडनेरमध्ये जिथं घटना घडली तिथल्या बिबट्यांना लगेच जेरबंद करण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात आम्ही घेतलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची रेकॉर्डिंग आहे की ती वन कर्मचारी आहे ते. मी देखील ती रेकॉर्डिंग आता ऐकली आणि ते DCF साहेब जे आहेत त्यांना देखील ऐकवली. आणि एखादा शेतकरी भयभीत होऊन जेव्हा बिबट्या येतो, साधं कुत्रा आलं तरी माणूस घाबरतो अटॅक जवळ जोरात आल्यावर, तर बिबट्या आल्यावरती काय अवस्था होते. अशा अवस्थेमध्ये जेव्हा एखादा शेतकरी नागरिक त्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करतो आणि त्यावेळेस जर एखादा अधिकारी दारू पिऊन उत्तर देत असेल आणि त्यालाच शिकवत असेल की असं करा, ग्रामसभेचा ठराव आणा वगैरे, ज्याची काही आवश्यकता नाही, अशा मुजोर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. ही देखील मागणी आम्ही केलेली आहे की कमीत कमी नीट बोला तरी. आधार तिथं मानसिक शेतकऱ्याला द्यायचं सोडून त्याला ज्ञान पाजवत आहेत, दारू पिऊन त्या ठिकाणी भाषा करतायत. अशा कर्मचाऱ्यांवरती देखील, या अशा मुजोर कर्मचाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी ही आमची मागणी आहे.